Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? गेल्या 17 नोव्हेंबर 2024 रोजी बांगलादेश गव्हर्नमेंटनी जे 10% कांद्यावरती आयात शुल्क होता तो रद्द केला आणि त्याचा कुठेतरी बेनिफिट आज आपल्या शेतकऱ्यांना मिळतोय। आणि त्यानंतर 1 डिसेंबर 2024 रोजी श्रीलंकेने 30 रुपये प्रति किलो असलेला आयात शुल्क तो कमी करून आणि तो 10 रुपये प्रति किलो केला। त्यामुळे आज आपण बघताय की आपल्या इथून श्रीलंकेसाठी अतिशय चांगल्या प्रमाणात कांदा एक्सपोर्ट होत आहे। तर आज आपल्या बाजार समित्यांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या अतिशय चांगल्या प्रमाणात आवक येत आहे। आज जवळजवळ लासलगाव बाजार समितीची आवक 30,000 प्रति क्विंटल हे प्रतिदिन प्रति क्विंटल आहे आणि तीच येत्या काही दिवसात 40 ते 50,000च्या दरम्यान जाणार आहे। तर सरकारला व्यापाऱ्यांची हीच मागणी आहे, जसे इतर देशांनी कांद्यावरचे आयात शुल्क रद्द केले किंवा कमी केले तसेच आपला देश जसा कृषी प्रधान देश आहे तर सरकारने लवकरात लवकर जे आपले 20% निर्यात शुल्क आहे ते तात्काळ रद्द करावे, म्हणजे त्यातून आपल्या देशातून कांदा निर्यातीला चालना मिळेल आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। श्रीलंकेतील कांदा संपुष्टात आल्याने भारतातून कांदा आयात करण्यासाठी त्या ठिकाणी 30 रुपये प्रति किलो जे निर्यात शुल्क होतं तर ते आता 10 रुपये केल्याने 20 रुपये कमी केल्यामुळे आपण पाहू शकतात का कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावमधून आता थेट श्रीलंकेसाठी या ठिकाणावरून निर्यातीसाठी कंटेनर जो आहे तर तो या ठिकाणावरून लोडिंग केला जात आहेत आणि आता श्रीलंकेमध्ये सुद्धा कांद्याची निर्यात जी आहे तर ती होणार आहेत। आपण जर बघितलं तर श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, दुबई, अरब कंट्री, सिंगापूर, मलेशिया ह्या देशांसह जवळजवळ 70 देशांमध्ये या ठिकाणावरून कांद्याची निर्यात जी तर ती मोठ्या प्रमाणात केली जाते। मध्यंतरी कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावर अनेक निर्बंध लादलेले होते, मात्र ही निर्बंध जे तर ते आता हटवण्यात आल्यामुळे कुठेतरी आता कांद्याच्या निर्यातीला जी आहे तर ती चालना मिळत आहे। मात्र अजूनही कांद्यावर 20% निर्यात शुल्क असल्यामुळे कांद्याची जी निर्यात आहे तर ती थोडी कमी प्रमाणात होत आहेत। कारण की आता जर बघितलं तर लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील असेल किंवा मध्य प्रदेश, राजस्थान, दक्षिणेकडील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांद्याची नव्या लाल कांद्याची आवक होत आहेत आणि जर हे केंद्र सरकारने कांद्यावरील 20% शुल्क जर कमी केलं तर नक्कीच कांदा निर्यातीला आणखीन फायदा होईल आणि याचा फायदा थेट शेतकऱ्यांना कांद्याच्या बाजारभावाच्या रूपाने होईल। त्याच्यासाठी आता निर्यातदार कांदा व्यापारी जे आहे तर ते आणि शेतकरी सुद्धा यांची मागणी आहेत का 20% निर्यात शुल्क हा रद्द करावा। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।